आणि त्या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने शिवसेना सोडली, त्यावेळेला ज्या पद्धतीची वक्तव्य केली, अगदी त्याच लाईनची वक्तव्य रामदास कदम यांची होती. मात्र त्यांनी सांगितलं की मी मरेपर्यंत शिवसैनिक राहणार आहे. तसं तर अनेक लोक ज्यांनी शिवसेना सोडली, इतर पक्षांमध्ये गेले, ते अजूनही सांगतात की आमच्या रक्तात शिवसेना आहे आणि आम्ही मरेपर्यंत शिवसैनिक राहूत. तर रामदास कदम नेमकं पक्ष सोडणार आहेत का, की नेमकं काय करणार आहेत, त्यांची राजकीय वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या गोष्टींची उलगड याच्या पुढच्या काळामध्ये होईल. मात्र शिवसेनेमध्ये असलेली ही अस्वस्थता आणि शिवसेनेत सुरू झालेला हा लफडा नेमका काय आहे, याची थोडक्यात चर्चा आज मला करायची आहे. नमस्कार, मी रवींद्र आंबेकर. आपण मॅक्स महाराष्ट्रावर हा शो पाहत आहे. आणि याआधी मी एक लेख लिहिला होता शिवसेनेच्या या एकूण अस्वस्थतेच्या बाबतीमध्ये. कोविड काळामध्ये शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडत नव्हते, लोकांना भेटत नव्हते. आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंच्या आसपास फिरत होते आणि सत्ता आल्यानंतर शिवसेनेमध्ये जे काही डिस्कनेक्शन येऊन गेलं त्यांच्या नेतृत्वासोबतचं, हे अभूतपूर्व असं होतं. याची फार वाच्यता झाली नाही, याची कोणी चर्चा केली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात जात नाहीत यावर सगळ्यांचा फोकस राहिला. म्हणून पण शिवसेना नावाचा जो पक्ष, ज्याला केडर बेस पक्ष आपण म्हणतो, त्या पक्षाची एकूण रचना विस्कळीत झाली, याचं फार विश्लेषण कोणी केलं नाही आणि याची चर्चा फार कोणी केली नाही. शिवसेनेच्या या विस्कळीत होण्याची जी चर्चा आहे ती मोठ्या प्लॅटफॉर्मवर आज होणं गरजेचं आहे. आज रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेना प्रमुख कोण आहेत, अनिल परब आहेत की उद्धव ठाकरे आहेत, असा प्रश्न विचारला. असा प्रश्न उपस्थित करण्याची हिंमत आजपर्यंत कोणाची झाली नव्हती. ज्या कोणी शिवसेना सोडली त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व हे निर्विवादपणे मान्य केलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचे इतर नेतृत्वाशी झगडे होते. मात्र आता थेट आज बाळासाहेब ठाकरे नाहीत आणि त्यानंतर आज थेट उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करणारी पत्रकार परिषद रामदास कदम यांनी घेतली आणि शिवसेनेतील ही खदखद, ही अस्वस्थता नेमकी काय आहे याची आपल्याला चर्चा करण्यासाठी मला असं वाटतं एक संधी दिलेली आहे. शिवसेनेमध्ये अस्वस्थता नेमकी का आहे? ती नेतृत्वाला धरून आहे, ती उद्धव ठाकरेंच्या निष्क्रियतेमुळे आहे, उद्धव ठाकरे भेटत नाहीत म्हणून आहे, की एक्झॅक्टली काय आहे हे आपण शिवसैनिकांच्या अंगाने सुद्धा आधी समजून घेऊयात आणि मग थोडं राजकीय विश्लेषण करूयात. कारण याच्या दोन पार्ट आहेत. शिवसेना सांगत आली आहे की शिवसेनेचं एकूण जडणघडण ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण यावर आधारित आहे. त्यामुळे राजकारण या अंगाने हा सगळा भाग समजून घेत असतानाच समाजकारण या अंगाचा भागही समजून घेऊयात. कोविडच्या काळामध्ये अनेक शिवसैनिकांचं असं म्हणणं होतं की शिवसेनेच्या शाखा सगळ्या ठिकाणी आहेत. मुंबईमध्ये कोविड ज्या पद्धतीने वाढत होता, बातम्या येत होत्या, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूणच महाराष्ट्राची नाचक्की होत होती. 1 लाखाच्या वर मृत्यूचा आकडा जात होता आणि अशा काळामध्ये जर शिवसेनेचं हे केडर, हे नेतृत्व, शिवसेनेचं इन्फ्रास्ट्रक्चर जर वापरता आलं नाही तर मग आमचा शिवसैनिक असल्याचा फायदा काय, असा प्रश्न अनेक शिवसैनिक विचारत होते. या शिवसैनिकांच्या मनात होतं की आपल्या सगळ्या शिवसेनेच्या शाखा या मेडिकल कॅम्पमध्ये कन्वर्ट करून आधी काम सुरू करूयात, तिथे वेगवेगळे डॉक्टर्स आणून बसवूयात आणि ट्रीटमेंट सुरू करूयात. त्यांना शिवसेनेने बॅकअप प्लॅन दिला नाही. अनेक शिवसैनिक, शिवसेनेचे शाखा प्रमुख हे वारंवार सांगत होते की शिवसेनेच्या शाखा आपण कन्वर्ट करूयात. मात्र ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये मृत्यूंची संख्या प्रचंड वाढली त्यानंतर शिवसेनेने आमच्या शाखांमध्ये आम्ही डॉक्टर बसू असं घोषित केलं. सरकार म्हणून आणि शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या दोन ज्या दुहेरी भूमिका असायला पाहिजे होत्या त्याच्यातला हा सगळ्यात मोठा लॅग होता. आणि हा जो काही आपण म्हणूयात की हा जी दरी निर्माण झाली होती, ही दरी भरून काढण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाने फारसे प्रयत्न केले नाहीत. आता शिवसेनेचं नेतृत्व म्हणजे नेमकं कोण? तर आता 2-3, 3.5 नेते असतील शिवसेनेचे जे पक्ष चालवतात. आणि हे जे नेते
यांचं लोकांपासून, सामान्य शिवसैनिकांपासून डिस्कनेक्शन आहे, असा शिवसैनिकांचा आरोप आहे. शिवसेनेची प्लॅटफॉर्म अशा पद्धतीचा आहे की जिथे अशा पद्धतीचे आरोप थेटपणे शिवसैनिकांना करता येत नाहीत, कारण तिथे एकच उपाय असतो, एकच शिक्षा असते, ती म्हणजे गद्दार ठरवून बाहेर काढणं. आता ह्या अशा पद्धतीचे सगळं स्ट्रक्चर असल्यामुळे शिवसैनिक वारंवार हे आपापल्या नेत्यांना सांगत होते, मात्र मोठ्या व्यापक प्लॅटफॉर्मवर याची चर्चा करत नव्हते. याच्या संदर्भात मी लेख लिहिला होता आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा त्या लेखामध्ये केली होती की शिवसेनेचे एकूण सगळं स्ट्रक्चर हे ढासळत चाललेलं आहे, हललेलं आहे. शिवसेनेचा सगळ्यात मोठा गड मुंबई, आणि या मुंबईमध्ये आपण आता पाहिलं विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये इथले स्थानिक शिवसैनिक सांगत होते की आपण दुसरा उमेदवार जरी दिला तरी काही ना काही भाजपची मतं फोडून आपण हा दुसरा उमेदवार निवडून आणू शकतो. मात्र शिवसेनेच्या वरिष्ठांनी असा निर्णय घेतला की आपण मुंबईमधून एकच उमेदवार द्यायचा. त्याचबरोबरीने मधल्या काळामध्ये मुंबई महापालिकेवरची शिवसेनेची पकडसुद्धा ढिली होत चालली की काय, अशा स्वरूपाचं चित्र निर्माण व्हायला लागलं. मुंबई महापालिकेमध्ये सगळे जे कोविडच्या काळातले निर्णय आहेत ते आयुक्तांनी घेतले. आयुक्त इथल्या सगळ्या नेत्यांना, जे मुंबई महापालिका चालवतात, त्या सगळ्यांना सांगायचे की माझे वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा झालेली आहे आणि त्यातून हा ठरलेला निर्णय आहे. त्यामुळे इथल्या सामान्य शिवसैनिकांना, इथल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि कमिशनर अशा लोकांनी मुंबई महापालिकेचे सगळे निर्णय घेतले. आणि याच निर्णयांच्या मध्ये ऐन निवडणुकांच्या वर्षामध्ये, यावर्षी आता हे जे येतं वर्ष आहे त्याच्यामध्ये पहिल्या क्वार्टरमध्येच मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, आणि ऐन निवडणुकांच्या वर्षामध्ये मालमत्ता कर वाढीचा प्रस्तावसुद्धा प्रशासनाने आणला आणि मग तो शिवसैनिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तो थांबवला. मात्र त्यावेळेला सुद्धा प्रशासन सांगत होतं की आमचं वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे आता हे वरिष्ठ कोण? अनिल परब, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई अशा स्वरूपाचे हे नेते आहेत का? आणि या सगळ्या नेत्यांनी मिळून आता शिवसेनेमध्ये नवीन निर्णय प्रक्रिया राबवली का? असे अनेक प्रश्न आज रामदास कदम यांनी सुद्धा उपस्थित केले. आणि ज्या वेळेला आपण वरिष्ठ म्हणून स्वतःहून दूर राहण्याचा निर्णय घेतला मंत्रिपदापासून, त्यावेळेला दिवाकर रावते असतील, रामदास कदम असतील, सुभाष देसाई यांच्यासारख्या वरिष्ठांनी मंत्रिमंडळातून लांब राहावं अशा पद्धतीचा एकूण प्रस्ताव तयार होत असताना अचानक सुभाष देसाई एंट्री करतात आणि बाकीचे दोन लोक बाहेर जातात. शिवसेनेमध्ये एकूण अस्वस्थता या सगळ्या कारणांमुळे आहे. कारण याची चर्चा, याची दाद कुणाकडे मागता येत नाही. उद्धव ठाकरे हे डिस्कनेक्ट झालेले आहेत पक्षावरनं. एकूण उद्धव ठाकरे केवळ ज्या ज्या ठिकाणी डेव्हलपमेंटल इश्यूज असतील, इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित विषय असतील, त्याच वेळेला ते मिटिंगा घेतात आणि त्याच वेळेला ते लोकांना भेटतात, अशा पद्धतीचा एक आरोपसुद्धा शिवसैनिक करतात. त्यामुळे मुंबई महापालिकेतील पण काही विशिष्ट प्रस्तावांच्या वेळेलाच त्यांच्याशी चर्चा करता येऊ शकते, बाकीच्या गोष्टींबाबत त्यांच्याशी चर्चा करता येत नाही, असं शिवसैनिकांचं मत आहे. रामदास कदम यांनी ही सगळी खतखत जी आहे ती बाहेर काढलेली आहे. अनिल परब यांच्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित करत असताना उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे की शिवसेना आता नेमकं कोण चालवत आहे, शिवसेना प्रमुख नेमकं कोण आहे, अनिल परब आहेत की उद्धव ठाकरे आहेत? हा मोठा प्रश्न आज रामदास कदम यांनी उपस्थित केलेला आहे. मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीचे आरोप शिवसेनेच्या नेत्यांवर झाले त्याच्या मागे रामदास कदम आहेत असा ठपका रामदास कदम यांच्यावर ठेवण्यात येत होता. मात्र रामदास कदम यांनी आज आपला खुलासा केलेला आहे की हे त्यांच्या वैयक्तिक खाजगी मालमत्तांच्या बाबतीतले विषय होते. यांची खाजगी मालमत्ता, अनिल परब असतील नाहीतर मिलिंद नार्वेकर असतील, यांची खाजगी मालमत्ता ही काही शिवसेनेची मालमत्ता नाही. त्यामुळे त्याच्यावर जर काही कारवाई होत असेल तर ती काही शिवसेनेने एवढं अंगावर घेण्याची गरज नाही. एकूणच शिवसेनेमध्ये आज मोठ्या प्रमाणावर आपल्याला दुफळी दिसते. मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा नाराज असल्याच्या वारंवार बातम्या, चर्चा येत होत्या. एकनाथ शिंदे यांचे पंख कशा पद्धतीने छाटण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यांच्या खात्यामधील किती निर्णय ते स्वतः घेतात आणि किती घेऊ शकतात हेही सगळ्यांना माहिती आहे. मिलिंद नार्वेकर यांचा वर्चस्मा एकूणच सगळ्या सिस्टीमवर आहे.
संजय राऊत मध्ये मध्ये त्यांचं राजकीय पांडित्य दाखवत असतात. त्यांचाही एक वेगळा गट तयार झालेला आहे म्हणूयात, किंवा त्यांचं जी काही जवळीक उद्धव ठाकरेंच्या सोबतची आहे त्याच्यामुळे सुद्धा अनेक लोक नाराज आहेत. मराठवाड्याने नेहमीच शिवसेनेला झुकतं माप दिलेलं आहे. मात्र मराठवाड्याचे नेतेसुद्धा शिवसेनेच्या एकूण कार्यपद्धतीवर नाराज आहेत की ज्या मराठवाड्यामध्ये फारशी मेहनत न करता सुद्धा शिवसेनेला ज्या पद्धतीचं स्थान मिळतं, ज्या पद्धतीचा पाठिंबा मिळतो, त्या मराठवाड्याच्या संदर्भामध्ये शिवसेनेकडे कुठलीच पॉलिसी नाही. एकूणच शिवसेना नावाचा जो काही पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईवर तो जर चालणार असेल तो आणखीन किती काळ चालेल? जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेली नेतृत्वाची फळी आहे शिवसेनेमध्ये, त्याच्यानंतर शिवसेनेचं काय होईल? असे अनेक प्रश्न याच्या आधीसुद्धा उपस्थित केलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी चाणक्यपणे, मुत्सद्दीपणे आणि एकूणच हुशारीने शिवसेना पक्ष चालवला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरसुद्धा शिवसेनेचं तसं नुकसान झालं नाही. पक्ष एकसंध राहिला. फार मोठी फूट या पक्षामध्ये पडली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं राजकीय पांडित्य, त्यांचं चाणक्यपणा याच्याबद्दल फार आक्षेप किंवा चर्चा करण्याचं आता काही कारण नाही, की त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. आणि एकूणच बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्यांनी मुख्यमंत्री बनवून दाखवलं. त्यामुळे त्यांनी त्यांचं एलिमेंट जे आहे ते सिद्ध केलेलं आहे. मात्र तरीसुद्धा पक्षातील एकूण जी काही खदखद आहे, असंतोष आहे, याच्यावर ते किती काळपर्यंत कंट्रोल ठेवू शकतील, किती काळपर्यंत प्रेशर कुकरचं हे झाकण, ही शिट्टी जी आहे ती बंद ठेवता येईल. आणि ज्या दिवशी ही शिट्टी वाजेल आणि जर शिट्टी नाही वाजली तर झाकण उडेल की काय, आणि हे जे काही प्रेशर शिवसेनेमध्ये तयार झाले याचं नेमकं काय होणार आहे हे पुढच्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. कारण अनेक निवडणुका आता येतील. भारतीय जनता पक्षाला आता सगळ्यात जवळचा पक्ष जो नॅचरल अलाई आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या दोन्ही पक्षांचं एकमत होतं, युती होती, संघटन एकत्र होतं. ह्या सगळ्या दोन्ही पक्षांमध्ये जर कोणाला ये जा करायची असेल तर जास्त जवळीक भारतीय जनता पक्षाबरोबर राहील असं अनेक शिवसेनेच्या नेत्यांना वाटतं. त्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्षाबरोबर इनकमिंग आउटगोईंगचा प्रकार सुरू होईल का? भारतीय जनता पक्ष ह्या सगळ्या गोष्टी कसं कॅश करेल? या सगळ्या अनेक गोष्टी आहेत त्याच्या पुढच्या काळामध्ये चर्चा करण्यासारख्या. ते आपल्याला सगळ्यांना दिसतीलच, याचं मी वेगळं विश्लेषण करायची काही गरज नाही. पण आज तरी, सध्या तरी शिवसेना नावाचा जो पक्ष आहे, ज्या शिवसेनेमध्ये केडर चालत होतं, ज्या शिवसेनेमध्ये एक आदेश एक नेता चालत होता, त्या एक आदेश एक नेतावाल्या पक्षामध्ये आता नेमका आदेश कुणाचा चालतो असा प्रश्न उपस्थित करून जर शिवसेनेचा एक नेता पुढे येत असेल तर त्याची निश्चितच चर्चा व्हायला पाहिजे. आणि प्रकार गंभीर आहे. या प्रकाराची मला वाटतं शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने दखल घेतली असेल म्हणून त्यांनी रामदास कदम यांना आजपर्यंत भेटीचा वेळ दिला नाही. त्यांनी त्यांचं न्यूसन्स जे आहे ते दाखवलं तर कदाचित उद्धव ठाकरे भेटतील सुद्धा. पण येत्या काळामध्ये सामान्य शिवसैनिकांची सुद्धा जी काही भावना आहे ती या निमित्ताने पुढे येण्यासाठी मदत होईल आणि शिवसेनेमध्ये कदाचित विचारमंथन सुद्धा होऊ शकेल. सध्या इथेच थांबतो. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की लिहून आम्हाला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.